आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दफन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो। आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही। मोबाईल वाला पिक्चर हो त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करण्याला विरोध करतात, कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरचे लोक त्या बॉडीला दफन करायला विरोध करतात। आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दफन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो। आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही। मध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते। बदलापूरची लोक, बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत, त्यांनी त्याचा विरोध केला। तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे, उल्हासनगरमध्ये तो राहत नाही, त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे। अशा नराधमाची जर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे की नराधमाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे। अजय शर्मा मला पुढे तर जाऊ दे। एन्काउंटर नंतर त्याच्या दफनविधीसाठी उल्हासनगरमध्ये कुठलेला खड्डा जो होता तो शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी